हॅलो, मी ट्रॅव्होग्राम लॉयर आणि तुमचं स्वागत आहे ब्लॉग नंबर 2 मध्ये. आजचा दिवस खास आहे कारण आज आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरात. तर चला सुरू करूयात आजचा दिवस. हर हर महादेव. सकाळी आम्ही 4 वाजता उठलो आणि 4:15 पर्यंत कुशावर्त कुंडकडे निघाले. रात्री जे दृश्य होतं पूर्ण शांत, कोणीच नव्हतं. पण सकाळी 4:30 वाजता पोचताच असं वाटलं की पूर्ण कुंड भक्तांनी भरलेलं होतं. माझ्या 2 मित्रांनी मस्तपैकी कुंडामध्ये स्नान केलं आणि मी पूर्ण अंघोळ केली नाही, फक्त डोक्यावर आणि अंगावर पाणी घेतलं. मग आम्ही पटकन रूमवर गेलो, तयार झालो आणि साधारण 5:25 ला आम्ही तयार होऊन बाहेर पडलो. चालता चालता मंदिराकडे गेलो. मंदिर सकाळी 5:30 ला उघडतं आणि आम्ही अगदी 5:30 लाच तिथे पोचलो होतो. बाहेर थोडे लाईन सुरू झाली होती, म्हणून असं वाटलं की दर्शन लवकर होणार नाही वाटतं. पण जसं जसं आम्ही पुढे गेलो तसं समजलं की 15 ते 20 मिनिटातच दर्शन होईल. फक्त 20 मिनिटात आम्ही थेट देवाच्या दरबारात पोचलो. तो माझ्यासाठी दुसऱ्यांदा असा अनुभव होता जिथे इतक्या लवकर दर्शन मिळालं. जणू देवाने आम्हाला थांबवलेच नाही. कारण आम्ही ऐकले होते 4-5 तास लागतात दर्शनासाठी. आम्ही 6:15 ला मंदिराबाहेर दर्शन करून आलो. बाहेर आल्यावर आम्ही फोटोज व्हिडिओ घेतले. मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्हाला एक खास गोष्ट बघायला मिळते. मंदिराच्या बाहेर आतल्या मूर्ती आणि शिवलिंगाची प्रतिकृती म्हणजेच रेप्लिका पाहायला मिळते. तसंच तिथे हेक्सागोन रचनेची शिवलिंग आहे जे नक्की बघण्यासारखं आहे. अशा प्रकारे आम्ही आमचे फोटो वगैरे काढून साधारण 6:50 पर्यंत तिथून बाहेर पडलो. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर जो मित्राने कुंड बघितलं नव्हतं त्यालाही कुशावर्त कुंड बघायचं होतं, म्हणून आम्ही पुन्हा एकदा कुंडाकडे गेलो. चहा कॉफी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जाता जाता आम्हाला वैतरणा डॅम लागलं. मग आम्ही तिथे अर्धा तास थांबलो, थोडा वेळ बसलो आणि मग पुन्हा निघालो. आणि दुपारी साधारण 2 वाजता आम्ही घरी पोचलो. आणि अशा प्रकारे माझं त्र्यंबकेश्वरचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. काही गोष्ट प्लॅन करून होत नाहीत, त्या फक्त अनुभवायच्या असतात आणि हा अनुभव मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. भेटूया अशाच अचानक ठरलेल्या प्लॅन सोबत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हर हर महादेव.